श्रोता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत संगीत नाट्य पावनखिंड. महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती थोरवती. महाराजांची कीर्ती अशी थोर, स्वराज्याचा निर्मिती तोर, अशा तुफानाला रोखाया कुणी शत्रू न गेली घोर. अफजल खान वधाची, बर का, अफजल खान वधाची सर्वांनी चांगली धास्ती घेतली होती. कुणीही सरदार महाराजांविरुद्ध पुढाकार घेत नव्हता. अशी परिस्थिती ही थटली, सरदारी तलवार हटली, जिद्दीयत पडी बेगम, तर बारीक अशी बटली. काय म्हणतात पडी बेगम? सलामत खान सिद्दी जौहर, हमने ये तय किया है कि भारी फौज, भरपूर खजाना और जबरदस्त तोपखाना तुम्हें देकर सिवा को जड़ से उखाड़ने के लिए भेज दिया जाए. जरूर. सुभान अल्लाह. बडी बेगमनं चाल चालली. सिद्दी जोहरची स्तुती करून, त्याचा मान सन्मान करून, त्याला मानाची तलवार देऊन त्याला स्वराज्यावर चालत केलं. सिद्दी थोर असा सरदार, सिद्दी थोर असा सरदार, हो बडी त्याची तलवार. 40,000 सैन्य ठेवून चालून येते स्वराज्यावर. मध्यंतरी कपटी औरंगजेबानं डाव साधला. स्वराज्याचं दुखणं पाहून शाहिस्ते खानाला 5 लाख सैन्यानिशी स्वराज्यावर चालत केलं. ही आक्रमणाची बातमी आऊसाहेबांना हिरांमार्फत कळाली आणि आऊसाहेबांनी दरबार बोलवलं. क्षत्रिय कुलावतस, सिंहासनाधीश्वर व ब्राह्मण प्रतिपालक, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज येत आहे हो. आऊसाहेब, आता दुहेरी संकट आहे. आदिलशहा आणि मुघल पूर्ण ताकदीनिशी स्वराज्यावर चालून येत आहे. आम्हास असे दिसते की सिद्दी जोहर स्वराज्यात जास्त धुमाकूळ घालेल. तो चिडखोर आहे, त्याला मुलूक काबीज करायचा आहे. त्यामुळे काहीही करून त्याला मुलखाबाहेर थोपवणे जास्त जरुरीचे आहे. पण कसे? आऊसाहेब, जर सिद्धी आणि मोघल एकाच वेळेस येत असतील तर त्यांची आपसात भांडण लावून देऊ की? गनिमी कावा असताना कसली बी फिकर नाही बघा. वा, विचार तर छान केलात, पण एक मात्र विसरणार. दोघांचीही लष्करे लढतील ती स्वराज्याच्या धर्तीवर, आणि यात भरडली जाईल ती सामान्य निष्पाप जनता. मग मोगलशाही आणि स्वराज्यात फरक तो कोणता? त्याऐवजी त्यांना स्वराज्याबाहेरच ठेवलं तर ते जास्त फायदेशीर. आऊसाहेब, आम्ही सिद्धीला मोठ्या शिताफीने पन्हाळ्याकडे घेऊन जाऊ. आम्ही घाबरून पळतो आहोत हे पाहून त्याला चिंच चढली. तो आमचा पाठलाग करेल. आम्ही पन्हाळ्यावर जाऊ. पन्हाळा झुंजताकडे आहे. विचार तर नामी आहे शिवबा. पण आऊसाहेब, शाहिस्ते खान स्वराज्यात घुसणार. तो स्वस्त बसणार नाही. रयते छळे हाल करेल, तोही भयंकर. शाहिस्ते खानास आम्ही पाहून घेऊ. आऊसाहेब, आपण? होय शिवबा, आम्ही शाहिस्त्यावर दबाव आणू. प्रसंग बाका आहे. दोन्हीही लष्करे दोन्हीकडे लढत ठेवू. यशस्वी भव. अशी युक्ती नामी लढविली, अशी युक्ती नामी लढविली, जिजाऊंनी पाठराखण केली. सैन्य दलाची हालचाल झाली आणि पन्हाळ्यावर कूच त्यांनी केली. आणि महाराज पन्हाळ्यावर पोहोचले. महाराजांचा अंदाज अचूक ठरला. सिद्धी स्वराज्याकडे न जाता पन्हाळ्याला वेढा घालून बसला आणि बघता बघता 3 महिने निघून गेले. जोहर साहब, आखिर कब तक हम यहाँ पर यूं ही डेरा डालकर बैठे रहेंगे? मसूद, यह सिवा के बच्चे को कभी न कभी तो बाहर आना ही होगा. आखिर यहाँ रसद रोक कर जो बैठे हैं, रसद खत्म होते ही बाहर आएगा. तब तो आमना सामना होना ही है. तब दिखाऊंगा उसे इस जोहर की शमशेर का कमाल. इंशाअल्लाह. सिद्धीचा डाव सफल ठरला. गडावरची रसद संपत आली. महाराज विचार करत होते की कदाचित पावसाच्या जोराने तरी सिद्धी वेढा हटवेल.
पण तसं झालं नाही. महाराज, विशाळगडाकडे जाण्याच्या मार्गावर तशा छावण्या कमीच बघा. तो मार्ग निवडला तर तिकडे सुरव्यांचा वेढा आहेच. तो फोडला तर काम होतंय बघा. हो, पण तोवर त्या सिद्धीला जुळत कसा ठेवायचा? गणिमी काव्याचा बाकडून विसरलात होय. तहाचं बोलणं करत सिद्धीला गुंतून ठेवायचं, सिद्धीच्या सैन्याला गाफील करायचं आणि मोका मिळताच विशाळगड गाठायचं. पण महाराज, तहाची बोलणी करायला कुणाला ती कसं पाठवणार? तो सिद्धी काय पुढा आहे होय? आणि आपल्याकडे थोडीच दुसरं शिवाजी राजा आहे. मी होतो की शिवाजी राजा असं बी समजे म्हणतात. शिवा तू राजासारखा दिसतो बघ, फक्त कपडे चढवायला उशीर. आज संधी मिळते बघा, नाही म्हणू नका सा. अरे शिवा, तू शिवाजी होणार, पण तुला याचे परिणाम ठाऊक आहेत का? मरण मरण म्हणता सवय. अहो मरण तर कवा बी आहे की, पण शिवा काशीत होऊन मरेपतून शिवाजी राजा होऊन मेलेलं कुणाच्या बी नशिबी असतं होय. अशमावयात तो शिवा, हो अशमावयात तो शिवा, तहाच थळला सांगावा, डोक्यात लढविती कावा, सिद्धीला असाच कमावा. महाराजांनी सिद्धीला चकवण्यासाठी तहाचे बोलणे करायला माणूस पाठवला आणि मग शिवा काशीत शिवाजी महाराज बनला. आणि मग ठरल्याप्रमाणे तसा वेश त्यान घातला, तसा वेश त्यान घातला, हो तसा वेश त्यान घातला, तसा वेश त्यान घातला, गोटात गेला जाण त्याची नसे हो सिद्धीला. करील कोणी कल्पना युक्तीला, प्रति शिवराय तेथे आला हो जी, 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 जी. पण फाजल खानानं त्याला ओळखलं आणि मग दैवान दगा तिथं दिला, दैवान दगा तिथं दिला. शिवाला त्यानं ओळखला, शिवाला त्यानं ओळखला, शिवसिद्ध असे मृत्यूला, शिवसिद्ध असे मृत्यूला. सरकन कळलं कटरीला, सरकन कळलं कटरीला, पोटात त्यानं पोसकला, पोटात त्यानं पोसकला. शिववेदनेनं कनवळला, शिववेदनेनं कनवळला, शिववेदनेनं कनवळला. अरे हाट सिद्धी, आता कसले महाराज मिळतात तुला? आता निसटले ते. माझं काम फत्ते झालंय. महाराजांच्या नावानं मरण येतंय, हेच माझं भाग्य. मुद्रा, आता शेवटचा मुद्रा. आखिर ये शिवा ऐसे वफादार आदमी लाता कहां से है? अशा या नामी आणि शूरवीराचे बलिदान हे स्वराज्य उभारणीच्या कार्यात चिरेबंद ठरलं. आणि महाराज बाजीप्रभूंना घेऊन 1200 मावळ्यांनी 12 जुलै 1660च्या पावन रात्री विशाळगडाकडे निघाले. जोहरनं मसूरला महाराजांच्या मागं लावलं. सबंध रात्र थाऊन समधे मावळे थकले होते. बाजी सारी रात्र तडी चढून ऊर फाटले आमच्या मावळ्यांचे. बाजी झुंजही द्यावीच लागली, कारण समोरही गनिम आणि पाठीमागेही गनिमच. त्यापेक्षा पाठलाग करणाऱ्या गनिमास येथेच थोपलो. महाराज, हिंडे मावळे घेऊन आपण विशाळगड गाठा. हा बाजी ही खिंड इथं झुंजवत ठेवी. नाही बाजी, कसं शक्य आहे ते? ह्या शिवाजीला आपल्या मावळ्यांपेक्षा स्वतःचा जीव का प्यारा? नाही महाराज, लाख मेलं तरी चालेल, पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे महाराज. गनिम जवळ येत आहे हो. महाराज, ऐका, माझा ऐका. वयाच्या अधिकारानं सांगतो, तुमच्यापेक्षा मोठा आहे. फक्त एकच करा, तो दूरवरचा विशाळा गाठल्यावर तोफांचे 5 बार करा, म्हणजे आम्हाला कळेल की आमचा राजा सुखरूप पोहोचला. महाराज निघा, मी तुमच्या पाया पडतो. महाराज निघा. बाजी, तुम्ही आम्हाला जिवंत परत हवे आहात. जय भवानी. जय भवानी. महाराज गडावर पोहोचेपर्यंत आपल्याला ही खिंड इतर बनवायची. हिशोब सरळ आहे. आपण 150 ते 1000 प्रत्येक एका गावाला कापायचे. हर हर गर्जना भयंकर केली, गर्जना भयंकर केली, गोपली कालिया भडकली, सेना सागर उठावे मोठा.
वीर गुंजाया गिरीजे पाहुणी. बाजी प्रभू हातात भाला घेऊन आवेशानं लढत होते. जणू त्यांच्या अंगी महादेव संचारला होता. त्यांच्या भाल्याच्या पट्ट्याच्या आत आता कुणाला शिरता येत नव्हतं. शेवटी शत्रूनं गनिमी डाव केला. बंदूक भरली आणि बाजीच्या छातीचा नेम धरला. ती गोळी सरकन आली त्या कालीवर ती घुसली. श्री बाजी विवहळ पडला. मागुती काहीसा उठला. बेहोश वीर वर वतला. अरे तोफे आधी नमरे बाजी सांगा मृत्यूला. अंचला घाल स्वातंत्र्य संगरी रिपुवरी घाला. बाजे महाराज गडावर पोहोचले नाही. तोफांचे पार अजून झालेले. बाजी तो दूरवर दिसणारा विशाळा पहा बाजी. ती मावळी चढताना दिसतात बाजी. आणि ते काय पार झाले बाजी पार. तोफांचे पार झाले. महाराज गडावर पोहोचले. महाराज या बाजीचा शेवटचा मुजरा घ्या. महाराज या बाजीचा शेवटचा मुजरा. हर हर महादेव. अशा प्रकारे बाजी व इतर मावळ्यांच्या बलिदानाने ती घोडखिंड खऱ्या अर्थानं पावन झाली. आणि त्या घोडखिंडीचं नाव झालं पावनखिंड. पावनखिंड युद्ध झाले. पावनखिंड युद्ध झाले. पावनखिंड युद्ध झाले. पावनखिंड युद्ध झाले. रक्त सांडले पाप सारे गेले. पावन गेला खिंडीचा घाट. पावन गेला खिंडीचा घाट. लावली गुलाबीची हो वाट. लावली गुलाबीची हो वाट. मराठीशाहीचा मांडला थाट. जी शिवाजी राजा.